आता आपण हे तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं. आता टाकू त्याच्यामध्ये अद्रक लसणचा रेडीमेड पेस्ट. अद्रक लसणचा पेस्ट टाकलेला. आता याच्यात टाकू आपण हिरव्या मिरच्या. आता याच्यात हिरव्या मिरच्या. आता आपण कांदा टाकू. कांद्याला थोडं लालसर येऊ देऊ. आता याच्यामध्ये टाकू आपण हे इन्ग्रेडियंट. याच्यात आहे लाल मिर्च पावडर, हळद, नमक, धनिया पावडर, हे चिकन मसाला आणि मटन मसाल्याचा थोडा थोडा याच्यामध्ये घेतलेला आहे. आता हे बघा मित्रांनो, थोडा कांदा लालसर झालेला आहे. आता हे देऊ आपण याच्यात सोडून. आता मित्रांनो हे आपण याच्यामध्ये टमाटर सोडू. टमाटर सोडलेला आहे. दोन मिनटं आपण असंच परतू. थोडंसं पकू देऊ येईल. मित्रांनो आलू आहे, याला आपण बारीक करून घेऊ. उकडून घेतलेले आहे 3 आलू. हे 3 आलू आपण असं बारीक करून घेऊ मस्त बढियापैकी. असं पूर्ण बारीक करून घेऊ हे 3 आलूले. आलू टाकतो. मित्रांनो आता हे आलू आपण बारीक करून घेतलेले आहे. उकळलेले आलू होते. आता याला टाकू आपण सरळ याच्यामध्ये. आता याला चांगलं परतून मिसळून घेऊ. याच्यात मित्रांनो थोडं पाणी सोडू आपण, कारण तर आपलं थोडंसं रस्सावाला ठेवायचा आहे. त्याच्यामुळे आपण याच्यात थोडंसं पाणी सोडलेलं आहे. आपण हे सुकी चटणी न बनवता रस्सावाली चटणी बनवायची आहे. तुम्ही सुकी चटणी बनवू शकता. तुम्हाला सुकी चटणी बनवायची आहे, तुम्ही सुकी चटणी बनवू शकता.
आम्हाला रस्सा बनवायचा होता, थोडासा पतला आणि अलग टाईपचं आलूची सब्जी, आलू चटणी सब्जी तयार आहे. आता याला थोडंसं 5 मिनटं उकळू देऊ. नंतर आपली आलू सब्जी तयार झालेली आहे. याला थोडं 5 मिनटं उकळू देऊ मित्रांनो. नंतर आपली आलू सब्जी तयार झालेली होती. कट करा.